परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारात 20 मे रोजी सकाळी 11 वाजता देशाचे प्रधानमंत्री परभणी शहरात येणार आहेत। देशाच्या राजकारणात 3 प्रधानमंत्री परभणी शहरात आले असून प्रथम इंदिरा गांधी, त्यानंतर राजीव गांधी, व्ही.पी. सिंग आणि आता नरेंद्रजी मोदी हे प्रधानमंत्री परभणी शहरात येणार आहे। परभणी जिल्ह्यातील जनता ही आदिवासी, ओबीसी, एससी, कुणबी, मराठा व ओपन मराठा इत्यादी असून जगात जर्मनी, भारतात परभणी असे म्हणतात। परंतु लोकसभा निवडणुकीत जो जिता वही सिकंदर या सभेत शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत, असे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। पत्रकार परिषदेला महामंत्री संजय केळकर, जिंतूर शेलूच्या मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, गंगाखेड विधानसभा प्रमुख संतोष मुरकुटे, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, भाजपचे माजी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख आदी यावेळी पत्रकार परिषदेला मान्यवर उपस्थित होते। देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी परभणी या शहरामध्ये 20 तारखेला सकाळी येणार आहेत। महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांची प्रचार सभा संबोधित करण्यासाठी ते येणार आहेत। ही सभा परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे आयोजित केलेली आहे। या सभेसाठी साधारण 1.25 लाख जनता येईल अशी आमची अपेक्षा आहे। मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर परभणीमध्ये प्रथमच येत आहेत। 10 वर्षामध्ये देशाचा विकास तर केला, त्याचबरोबर जनतेचा विश्वास सुद्धा मोदी साहेबांवर आहे। भारत देशाची विकास विश्वासबरोबर आंतरराष्ट्रीय प्रतिमासुद्धा आणि सन्मानसुद्धा मोदी साहेबांमुळे उंचावलेला आहे। मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावं असे मी जनतेला आवाहन करतो आणि नम्र निवेदन करतो की 20 तारखेला ही सभा सकाळी 11 वाजता आहे, म्हणून 10 वाजताच सभास्थळी यावं ही विनंती।